मंडळी, कोकणात सर्वत्र शिमग्याचा जल्लोष चालू आहे आणि आज आमची पालखी मानकऱ्यांची घरं घेण्यासाठी निघालेली आहे. आता मानकरी ही व्यक्ती कोण असते तर त्या व्यक्तींना विशेष गावामध्ये मान असतो. त्याच्यामुळे ज्या पालखी येते ती पालखी सुरुवातीला त्यांच्या घरात जाते आणि त्यानंतर मग पुढे गावातील घरांना घेण्यासाठी सुरुवात करते. तर चला तर पाहूया आजच्या दिवसातील मानकऱ्यांच्या घरांचा पालखी सोहळा. कोकणातील शिमग्याचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आपण बऱ्याच वेळा देवदर्शनासाठी मंदिरामध्ये जात असतो, पण इथे देव आपलं मंदिर सोडून आपल्या घरामध्ये येत असतो, आपल्या घराचा उंबरठा ओलांडत येत असतो. तर यासाठी असंख्य भक्तगण कोकणामध्ये येत असतात. दरवर्षी शिमगोत्सवाला खूप सारी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे हे